शाहीर झाले तुरेवाले. हा पहिला शाहीर असा असेल की आपण गवळणी एकमेकांची काढतो पण ती काढलेली याला आवडली. हा म्हणतो बाई मी सुंदर गवळणी काढली. म्हणजे तू किती यारा आहेस रे बुवा. अरे उलट गवळण बाईने गायली तर बाई काहीतरी त्याच्यात नुक्स काढून काहीतरी बोलायचं असतो बाईला. तुला एवढा पण कळत नाही, एवढी वर्ष शक्ती तुला करतोस ना. हा म्हणतो सुंदर गवळण गायली वा. मग आता दुसरी वारी करते, येऊन माझ्या समोर बस आणि फुलं उडव माझ्यावरती. वा म्हण काय बारी करता बाई तुम्ही सुंदर. अरे तुला एवढं पण कळत नाही, मी तुझी काढली गवळणी तुझ्या, तू म्हणतो चांगली गवळण गायली. असो तुमचं डोकं. 2-3 वेळा माझीच गवळण गाऊन तुम्हाला दाखवतोय. कशाला उगाच माझी गवळण मी लोकांना गाऊन दाखवलीये. तुम्हाला त्याची कटिंग द्यायची, कटिंग का ना. म्हणजे काय वेळ घालवायचा. या शाहिरांचं बघा डोकं कसं आहे. मला हे सगळे चांगले माहिती आहेत. या रायगड पट्ट्यातले सगळे शाहीर आहेत ना हे असेच आहेत. काय खेळचा आहे हा खेळचा आहे. येड लागायची वेळ आहे. खेड बीडचं नाव घेऊ नका. अरे उगाच हा रायगडचा टायगर लावतो. टायगर बाम काम केलंय जाम बुवा. आता झंडू बाम लावते मी याला. टायगर नाही, आपण टायगर ब्रँड नाही वापरू, आपण झंडूच वापरणार. झंडू आता बारी आहे. तर बुवांनी माझ्या गवळणीची काट दिली. म्हणतो मी धमक्या दिल्या राधे तूच प्रेमाच्या घरी नेतेस ग आणि खायला दही दूध मला देतेस ग. लाज पाहिजे कशाला वाटायला लाली गोडी तर येऊन राधे तूच मला देतेस चाटायला. माझी गवळण काय होती बघा. मी माझी बारी शॉर्टकट, जास्त वेळ न काढणार. 3:15 झालेली आहेत. 3:30 ते 3:30 वाजून 5-10 मिनिटांनी बारी माझी संपणार आहे. नाही तर माझी गवळण काय होती बुवा तुला. नुसतीच मजा तू मारतोस रे आणि सवय तुझी नाही सोडायच रे. लाज पाहिजे वाटायला. मग सोडून स्वतःच्या घरचा मठ दुसरा जातोस चाटायला. मग तेव्हा मी असं म्हटलं का माझी चाटायला येतोस, दुसरीकडे चाटायला जातोस असं मी म्हटलं ना तेव्हा. मग हा कशावरून म्हणतो की राधा देते चाटायला. कळलं बुवा इथं तुझी बुद्धी आणि माझी बुद्धी काय आहे ह्याचा तू तारतम्य जोक काय आहे ते. जी माझी गवळण आहे त्या गवळणीची काटच तू अर्धवट दिलीस आहे, अर्धवट डोक्याच्या. तर तुझी ती काट मी कशी मान्य करून घेऊ. नाही करून घेऊ शकत. रॉंग ते रॉंगच. आता तुझ्या गवळणीचा विषय काय होता बुवा. आहो करता का मारा नाही गमा पाणी थेंब खाली गळतया. हिला रोज रोज नवा लागतोया धंदा करून हिचा घर भागतोया. बरोबर. आता विषय आहे या गोष्टीला की राधा जरा एक मिनिट. राधा दया दुधाचा व्यापार करण्यासाठी जाते आणि तो व्यापार करून ती आपला घर प्रपंच चालवते हा विषय आहे. पण त्याला यांनी स्वरूप दिलंय धंद्याचं. बरोबर. तर आता हो मी काम धंदा करते, मी 4 पैसे तरी कमवते ना, रुपया बंदा तरी आणते ना. तू काय करतोय उपट सोंड्या. काना काना काय करतोय. तुला काय काम आहेत. नदीवर जायची गवळणीची कपडे चोरायचे, याच्या घरात जायचा हंडी फोडायची, त्याच्या घरात जायचा दही दूध चोरायचा, याच्या घरात जायचं याची चाटायची, त्याच्या घरात जायचं त्याची चाटायची. तुला हीच काम आहेत. म्हणजे तू कोण आहेस उपट सोंड्या. मग आता कटिंग बघ तुला कशी. कामधंदा करून पोटा अरे भरते आहे मी राधा. मी कामधंदा करून माझं पोट भरते याचा गर्व आहे मला, अभिमान आहे मला. आणि तू उपट सोंड्या म्हणून. अरे रुपया आणते मी बंदा, मी रुपये तरी घरात आणते तेवढी माझी लायकी आहे घरातल्यांना पोसायची. अरे रुपया आणते मी बंदा पण तू उपट सोंड्या रे कांदा. रुपया आणते मी बंदा तू उपट सोंड्या रे कांदा.
विषय. रिक्षा न बसली टॅक्सी न बसली मग किती बसली मोठी माने. अहो नको मला फिरायला. गाणं बघा कसं. हिला उळून धरली काहीतरी म्हणाले नराधी तेजल हाय माझ्या जटामध्ये. या बाजू तेजलला जटामध्ये ठेवतो. येऊ घ्या म्हणजे शंकर. शंकराचा विषय सुंदर गायलेला आहे. मग तेजल जटामध्ये आहे ना बुवा. मग तो जो योगी आहे म्हणजेच योगेश आहे म्हणजेच जो शंकर आहे. शंकराला योगेश देखील म्हणतात. तोच जो शंकर आहे तो आपली स्वतःची जटा रागाने उपटत असतो. हा विषय देखील आहे. ग्रंथ पुराणातला आहे. शास्त्र पुराणातला आहे. मग कठीण बुवा बघ कशी. तू जटा काढणार तर मी पण जटाच काढणार बुवा. लक्षात ठेव. मग अरे झाला हैराण सांगे पुराण. कथा हे बघा सत्य खरी. अयोग्या उपटे आपली जटा. हा अयोग्या उपटे आपली जटा. अहो बसून मोठ्या शिखरावरी योग्या उपटे आपली जटा. बसून मोठ्या जेवढं तू बोललास तेवढ्यालाच तुझे उत्तर दिले. सगळ्या गाण्याला कटिंग दिलेली आहे माझ्या मानवांनो. आणि म्हणून जवळ ढगाला लागली कर पाणी थेंब थेंब जप केले किती शंभर झाला प्रसन्न तो शंकर. शिवलिंग ते दिलं बर त्याचा किती विश्वास म्हणतो मुताया जातो. म्हणतो मुताया जातो. लिंग माझ्या हातात धर. मला माफ करा. मला वेळ कमी आहे म्हणून मी या बुवामुळे सगळं झालंय. या येड्यामुळे झालंय सगळं. या जर वेळेत वारी दिली असती तर गाण्याची अंतरे वगैरे सगळे काही गाता आले असते. मग जर मी या गाण्याचा अंतरा गात बसले तर पुढचे विषय तुम्हाला नाही देऊ शकणार. कारण 3:20 झाले. घड्याळाकडे माझं तंतोतंत लक्ष असतं. त्याच्यामुळे मला तुम्हाला विषय द्यायचे. आणि म्हणून जेव्हा रात्री आंटीची हा जो विषय होता विषयही पटवून देणं गरजेचं आहे. ऐकून घ्या. लिंग माझं हातात धर. असं काय काय विषय आहे हा की जेव्हा रावणाने तपस्या केली शिवशंकराची की शंकरा तुम्ही माझ्या लंकेत विराजमान व्हावं लंकेत राहावं. तेव्हा शंकराने प्रसन्न होऊन त्याच्याकडे वर मागितला. आणि तेव्हा रावणाने सांगितलं की शंकरा महादेवा तुमचं आत्मलिंग तुमचं लिंग मला हवंय आणि तुम्ही माझ्या जवळ स्थापन व्हा अशी माझी इच्छा आहे. आणि ते लिंग आत्मलिंग शंकराने जेव्हा रावणाला दिलं तेव्हा ते एक अट दिली की हे लिंग कितीही काही झालं तरी माझं आत्मलिंग तू खाली ठेवता कामा नये. परंतु वाटेत जात असताना रावणाला लघुशंका येते आणि त्यावेळी त्याला काय करू आणि काय नको
असं होतं, हे लिंग कुठे कोणाकडे देऊ? आणि तेवढ्यातच गणपती आपला गजानन या ठिकाणी गुराख्याचं रूप घेऊन येतो आणि त्याच्या हातात राहून आपला आत्मलिंग ते देतो, शिवलिंग देतो आणि सांगतो की हे खाली ठेवू नका, मी लघुशंका करून येतो. तेव्हा गणेश सांगतो की मी 3 वेळा फक्त तुझं नाव पुकारेन, जर त्या 3 वेळेत तू आला नाहीस तर मात्र हे लिंग मी खाली ठेवीन. आणि तीच ही कथा आहे ही मी पटवून दिली. आणि पुढचा विषय जे मरात्री अंटीची आवघंटी निवाजूनी आरोड थकून गेला तरी नाही शुद्धीला आला. एक एक करून आले तसाये हे कोणाला पटत नाही. आता प्रश्न हा सुटत नाही, आता प्रश्न हा सुटत नाही, आता प्रश्न हा सुटत नाही, याचा लवला उठत नाही. याचा हलवून उठत नाही म्हणजे याचा भाऊ हलवून सुद्धा उठत नाहीये. कुंभकर्णाची कथा आहे, रावणाचा भाऊ तीही आहे. आणि लगेच पुढचा विषय घेत आहे भुवानी तेजल. भुवानी तेजल विषय गायला ना. माझा भुवाचं नाव काय? योगेश, बरोबर? योगेश, येवग्या बरोबर. तर येवग्याचं जे नाव आहे त्याच्यापासून बघा गाणं कसं आहे, सुंदर गाणं आहे. जाधव, जाधव वरून माहिती ना गवळण आपली पिंपळीत झालेली मस्त होती ना. पण ती मी घेतली ते नवीन गाणी पाहिजे म्हणून नवीन गाणी दिली. मग आता शकुनी मामा करी हो कामा आला भाज्याचं सांगण्या, आला भाज्याचं सांगण्या. योगेश, योगेश कधी येशील लागला दिसे योग यश तुझं होण्या, दिसे योग यश तुझं होण्या, दिसे योग यश तुझं होण्या. कधी येशील लागला, कधी येशील लागला दिसे योगेश तुझं होण्या. युद्धामधली ही कथा आहे. शकुनी मामा जो आहे तो सांगतोय की दिसे योग यश, योग यश आज दिसत आहे तुझं होण्या, तुझे यश होण्याचं आज चिन्ह दिसत आहे, लवकर ये आग लावण्या. हा विषय आहे. आणि म्हणून बंधूंनो बघा या ठिकाणी 3:30 वाजलेले आहेत, डॉट 3:30 झालेले आहेत. आणि जे बुवानी केलं ते आपल्याला करायचं नाहीये. आणि म्हणून आज जी काही वेडीवाकडी सेवा झाली ती गोड मानून घ्याल हीच अपेक्षा करत आहे. बुवाना त्यांच्या फेरीसाठी वेळ देणार आहे, परंतु जाता जाता आज या आंबेचा जो जागर आहे, या माझ्या देवीचा जागर आहे, या जो महाकालीचा आई सुखाई आई वरदायिनीचा जो जागर आहे तो आपल्याला मांडून जायचा आहे. आणि म्हणून शेवटचं गीत कसं सादर करत आहे लक्ष असू.
सारवला अगं वाटतं मी सारवला पहाटेचा कोंबडा Yoga